हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। साष्टांग हे करी दंडवत। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। आज माघ वद्य तृतीया श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी। या निमित्ताने आज ही प्रवचन सेवा ठेवण्यात आलेली आहे। आजच्या प्रवचन सेवेत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रवचन होत आहे। पहा, संतांचा जन्म व्हायचा म्हणजे काहीतरी उद्देश असतो। पूर्वी शैव आणि वैष्णव पंथाचे लोक असत आणि हे लोक हे एकमेकांमध्ये भांडत असत। शैव म्हणजे शिवभक्त आणि वैष्णव म्हणजे विष्णुभक्त, या दोघांचे नेहमी झगडे चालत असत आणि यातून प्रांताचं नुकसान होत असे, आपल्या राज्याचं नुकसान होत असे, हे यांच्या लक्षात येत नसे। हे एकमेकाच्या उलट वागत, शैव आडवा गंध लावत तर वैष्णव उभा गंध लावत। घरातलं जे सारवण असे पूर्वी ते वैष्णव लोक दारातून बाहेर काढत आणि शैव लोक दाराकडून सुरुवात करत, किंवा त्यांची फेटा बांधण्याची पद्धत सुद्धा एकमेकाच्या अगदी उलट असे। स्त्रियांच्या साड्यांचे जे पदर असत ते सुद्धा एकमेकाच्या उलट असत। थोडक्यात काय, शिवभक्त आणि विष्णुभक्त हे दोघे एकमेकाच्या उलटच वागत असत आणि हे झगडे बंद व्हावेत असं देवांना वाटलं, भगवंताला वाटलं आणि म्हणून श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा जन्म झाला असं म्हटलं तर काही हरकत नाही। संत नरहरी महाराज यांचं कुळ कोणतं, ते कुठं होतं, ते त्यांचं वास्तव्य कुठं, याचा उल्लेख असा आलेला आहे की शालिवाहन राजान ज्यावेळी असे त्यावेळी कोळ्यांच्या मदतीने यांनी सुलतानी सत्तेपासून पंढरपूर वाचवलं होतं आणि यांचं कुळ हे पंढरपूरला स्थायिक झालेलं होतं। मग यांचं कुळ कोणतं, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी म्हणजे काय, यांच्या कुळाची सुरुवात झालेली आहे रामापासून, म्हणजे रामचंद्र पंत हे पहिले, आणि त्याच्यानंतर कृष्णप्रसाद, कृष्णप्रसादानंतर हरिप्रसाद, म्हणजे राम कृष्ण हरी, आणि हरीनंतर मुकुंद, मुकुंदानंतर मुरारी। रामकृष्ण हरी, मुकुंद मुरारी आणि त्यांचा मुलगा अच्युतराव। अच्युतराव हे संत शिरोमणीचे वडील। अच्युतराव हे मोठे शिवभक्त होते
ते शिवाची पूजा करत. त्यांचा पूर्वीपासूनचा व्यवसाय सोनारकीचा असे आणि हाच व्यवसाय अच्युतराव करत असत. त्यांची पत्नी सावित्री ती सुद्धा शिवभक्त असे. दोघे पती पत्नी म्हणून शिवाची आराधना करत असत. अच्युतराव जेव्हा सोनारकीचे काम करत त्यावेळी ते काय करत तर जे शिवाचे देवालय आहे त्या देवाकडे तोंड करून ते आपलं काम करत असत. एकदा काय झालं, काम करताना त्यांच्या हातातील हातोडा निसटला आणि तो शिवाच्या पिंडीवर पडला. अच्युतरावांना अतोनात दुःख झाले. ते मोठमोठ्याने विलाप करू लागले. काकुळतीला आले. ते म्हटले, मी पापी आहे, मी दोषी आहे आणि हे भोले शंकरा, माझ्या हातून मोठं पाप झालेलं आहे. माझ्या हातातील हातोडा हा खाली तुमच्या अंगावर पडलेला आहे, पिंडीवर पडलेला आहे. ते खूप दुःखी झाले आणि त्यांची ती भक्ती पाहून, त्यांच्या मनीचा तो भाव पाहून भोले शंकर, नावच भोले, ते प्रसन्न झाले आणि म्हटले, अच्युतराव, शोक करू नका. तुम्हाला मी वर देत आहे, तुम्हाला मी आशीर्वाद देत आहे. तुम्हाला एक शिवभक्त मुलगा होईल, पुत्र होईल. आणि मग काही दिवसांनी काय झाले, त्यांच्या घरात गोंडस मुलाने जन्म घेतला. गोंडस मुलाने जन्म घेतला. अच्युतराव सावित्रीबाईंना खूप आनंद झाला आणि या लहान बाळाचे, नवजात बाळाचे बारसे करण्याचे ठरले. बाळाचे नाव काय ठेवावे, बाळाचे नाव काय ठेवावे अशी चर्चा होतीच. आणि अचानक योगी चांगदेव महाराज हे आळंदीहून आले. बारशाचा कार्यक्रम ठरलेला होता, नामकरण विधी ठरलेला होता आणि त्याच वेळी चांगदेव महाराज तेथे आले. अच्युतरावांना मोठा आनंद झाला. ते म्हटले, योगी महाराज, आपण आमच्या घरी आलात? हो, मी आळंदीहून येत होतो त्यावेळी मी इकडं आलो आणि तुमच्या घरी आलो. छान झाले, छान झाले. आणि स्वतः योगी चांगदेव महाराजांनी बाळाचे नाव ठेवले. तेच हे संत शिरोमणी नरहरी महाराज. नरहरी महाराज हे सुद्धा शिवभक्त होते, पण ते मोठे कडक शिवभक्त होते. त्यांना शिवाशिवाय, भोले शंकराशिवाय अन्य कोणत्याही देवाला जाणे आणि त्याची पूजा करणे पसंत नव्हते. पहा, त्यावेळचे त्यांचे समकालीन संत नामदेव, ज्ञानेश्वर माऊली यांनी समजावून सांगितले, पण नरहरीवर कोणताही परिणाम झाला नाही. ते म्हणत, माझा एकच देव, जय भोले शंकर, जय भोले शंकर. त्याशिवाय मी दुसऱ्या देवाचं नाव घेणार नाही आणि दुसऱ्या देवाच्या मी पाया पडणार नाही. पुढे काय झाले, वडिलांना वाटले आता आपण वयस्कर झालो, आई थकले आणि मग आता आपण काय करावे, तर आता नरहरीचे लग्न करावे. म्हणून त्यांनी नाशिकची एक सर्व गुणसंपन्न अशी मुलगी पाहिली. तिचे नाव गंगा आणि नरहरीचे लग्न लावून दिले. गंगा सुद्धा सात्विक होती आणि तीही नरहरीप्रमाणेच भोले शंकराची पूजा अर्चा करत असे. नरहरी आपल्या पूजेत तल्लीन असत आणि पूजा करता करता ते स्वतःची जी बागेसरी आहे, म्हणजे ती सोनाराची जी सोनं तापवायची शेगडी असते तिची सुद्धा ते पूजा करत असत. ते म्हणत, ही बागेसरी आहे आणि ही माझी लक्ष्मी आहे, तिची सुद्धा ते पूजा करत. ती शेगडी बागेसरी रोज 1.25 तोळे सोनं नरहरीला देत असे आणि नरहरी रोज जय भोले शंकर म्हणून काय करत असत,
पूजा आराधना करत असत। पहा, संत नामदेव यांनी सांगितले की तुम्ही काय करा, विष्णूची पूजा करा। आपण पंढरपूरमध्ये राहतो, तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्या, पण नरहरी काही मानेनात। तेव्हा नामदेवांनी सांगितलं, विष्णूशी भजला शिव दुरावला, विष्णूशी भजला शिव दुरावला, अधप्पात झाला तया नरा। विष्णूशी भजला शिव दुरावला, अधप्पात झाला तया नरा। शिवपूजा करी विष्णूशी अव्हेरी, शिवपूजा करी विष्णूशी अव्हेरी, तयाची या घरी यम नांदे। नामा म्हणे असती शिव विष्णू एक, नामा म्हणे असती शिव विष्णू एक, वेदांचा विवेक आत्माराम। संत नामदेवांनी प्रत्यक्षात त्यांना समजावून पाहिले। ज्ञानेश्वरांनी सुद्धा तत्व दिले। ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, माऊलींनी सांगितले, किती सुंदर अभंग आहे हा। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर। पहा, पण नरहरीवर कशाचाही परिणाम होईल। त्या अभंगावर नरहरींनी लगेच अभंग रचला। पहा नरहरींचा अभंग, नरहरी विवेक बुद्धी होते आणि त्यांनी सुद्धा अभंग रचला। ते होते शिवभक्त। सुंदर ते ध्यान कैलासी शोभले, वामांगी घेतले गिरिजेसी, जटा जट भाळ गंगा वाहे नीर, त्रिशूळ डमरू परिकर पाशुपत, कटी दोन्ही कर दिव्य ते रूपडे। असा त्यांनी शिवावर आधारित काय केलेला आहे, अभंग रचलेला आहे। काय करावे, विष्णूची पूजा करत नाहीत म्हणून सर्वांनाच नरहरींचे थोडेसे वाईट वाटे, पण त्यांच्या मनी एकच भाव की माझा देव भोले शंकर, माझा देव भोले शंकर। एकदा काय झाले, दौलताबादचे एक मोठे सावकार, त्यांच्या घरी खूप संपत्ती, धन धान्य, लक्ष्मी पाणी भरत असे, खूप सुखी। त्यांची पत्नी रमाबाई खूप सात्विक आणि घरात सर्व होते, पण फक्त पैसा असून संपत्ती असून भागत नाही, तर संपत्ती सांभाळणारा सुद्धा कोणीतरी लागतो, म्हणजे संतती हवी असते। आणि घरात मूलबाळ नाही म्हणून पती पत्नी दुःखी असत। ते वरवर दाखवत आपण सुखी आहोत, पण मनातील सल असे। आणि शेवटी ते एक दिवस गोपाळ शास्त्रींकडे आले। गोपाळ शास्त्री हे ख्यातनाम होते। गोपाळ शास्त्रींकडे हरिशेठ आणि त्यांची पत्नी रमाबाई आले। दोघांनी सांगितले की पहा, आमच्या घरी सर्व काही आहे, आम्ही खूप पैसे द्यायला तयार आहोत, पण आम्हाला काय हवे आहे, एखादे मूल हवे आहे। तुम्ही देवाचे परमभक्त आहात आणि आमची प्रार्थना ही तुम्ही देवाला सांगता अशी आम्हाला अपेक्षा आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे इथपर्यंत आलेलो आहोत। तेव्हा गोपाळ शास्त्री त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने ध्यानाला बसले। त्यांनी देवाचे चिंतन केले आणि थोड्या वेळानंतर डोळे उघडले आणि हरिशेठ आणि रमाबाईंना सांगितले की तुमच्या नशिबात पुत्रसुख आहे, पण तुम्ही देवाला नवस करा, पांडुरंगाला नवस करा, मी पांडुरंगाला काहीतरी देईल म्हणून। पती पत्नीला खूप आनंद झाला। ते म्हटले आम्हाला कशाचीही कमी नाही, तेव्हा आम्ही देवाला मोठा नवस करू। गोपाळ शास्त्रींच्या घरात पांडुरंगाची मूर्ती होती।
त्या मूर्तीसमोर हात जोडून पती पत्नींनी नवस केला, आम्हाला जर पुत्र लाभ झाला तर आम्ही काय करू, पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या कमरेत सोन्याचा करदोरा बांधू, म्हणजे सोन्याची सोनसाखळी करून घालू. आणि पहा, देव देणारा असतो. जेव्हा यांनी नवस केला तेव्हा त्यांना थोडेच दिवसात पुत्रलाभ झाला. पती पत्नीला खूप आनंद झाला आणि ठरल्याप्रमाणे ते गोपाळ शास्त्रींच्या घरी आले. गोपाळ शास्त्रींच्या घरात पांडुरंगाला त्यांनी नमन केले आणि पेढ्यांचा पुडा देवापुढे ठेवला आणि ते म्हटले, गोपाळ शास्त्री, आता आम्ही आमचा नवस पूर्ण करतो. आमच्या मनाप्रमाणे आम्हाला काय झालेला आहे, मुलगा झालेला आहे. गोपाळ शास्त्री म्हणे, ठीक आहे, मग आता हा करदोरा कोठे तयार करावा, तर तुम्ही पंढरपूरला जा आणि पंढरपूरलाच तेथे नरहरी सोनार आहेत, त्यांच्याकडे हा काय करा, करदोरा तयार करा. ठीक आहे म्हणून पती पत्नी तिथून गेले. दोघे जण पंढरपूरला गेले आणि त्यांनी नरहरी सोनार कोठे राहतात याची चौकशी केली. सोन्याची साखळी कोठे करावी असे पुजाऱ्याला विचारले. तेव्हा ज्याने त्याने काय सांगितले, तर ती नरहरी सोनार यांच्याकडेच करावी. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या घराचा शोध घेतला. नरहरी सोनारांकडे हे एवढे मोठे सावकार आले हे पाहून त्यांनी त्यांचे आदर स्वागत केले, त्यांना गुळ पाणी दिले आणि सांगितले, कोणत्या कारणाने तुम्ही माझ्याकडे आले आहात. तेव्हा घडलेली सविस्तर हकीकत हरिशेठनी नरहरींना सांगितली आणि सांगितले की आम्हाला आता तुम्ही काय द्या, देवाच्या मापाचा करदोरा म्हणजेच ती सोनसाखळी करून द्या. ठीक आहे, तुम्ही माप आणलेत का. नाही, आपण समक्ष जाऊ आणि देवाचे माप आणू. नाही नाही नाही, मी त्या मंदिरामध्ये येणार नाही, मी शिवभक्त आहे, जय भोले शंकर, मी भोले शंकर शिवाय दुसऱ्या कोणाच्याही मंदिरात जाणार नाही. ठीक आहे, हरिशेठ म्हणाले, तुमचं जर तसंच असेल तर मग मी काय करतो, मी जातो आणि देवाचे माप, कमरेचे माप घेऊन येतो. हरिशेठ मंदिरात गेले, पांडुरंगाच्या कमरेचे माप घेतले. त्यावेळे त्यांनी देवाने आपले पोट काय केले, कमी केले, माप घेतले आणि नरहरीकडे आले. ह्या मापाचा करदोरा तयार करा. ठीक आहे, खूप सुंदर रत्नजडीत करदोरा तयार करण्यात आला आणि पत्नी रमाबाईला घेऊन दुसऱ्या दिवशी हरिशेठ पांडुरंगाच्या मंदिरात आले. मंदिरात आले, त्यांनी काय केले, पुजाऱ्याच्या हाताने त्यांनी तो करदोरा देवाला कमरेला लावला. पण काय आश्चर्य, तो 4 बोटे कमीच पडला. असे कसे झाले, मी तर माझ्या हाताने माप घेतले होते. ठीक आहे, हरिशेठ म्हणाले, काही हरकत नाही, आपण काय करू, हा थोडासा वाढवून आणू. म्हणून ते पुन्हा मंदिरात नरहरी महाराजांकडे गेले आणि सांगितले, माप थोडेसे चुकले, 4 बोटे, हा करदोरा आणखी वाढवा. करदोरा वाढवल्यानंतर हरिशेठ पुन्हा मंदिरात आले आणि तो करदोरा देवाच्या कमरेला लावला. मग काय केले, काय झाले, तर तो करदोरा कमरेतून खाली गाळायला लागला. कमरेला करदोरा काही बसेच ना. 2-3 वेळा हे असेच घडले. करदोरा लहान आणि मोठा होतच राहिला. काय करावे, आपल्या मनातील खंत नरहरींना सांगितली हरिशेठनी आणि काही करा, पण आता तुम्ही तुमच्या हातानेच हे मान घ्या. नाही नाही नाही, मी त्या मंदिरात येणार नाही, मी मूर्तीचं तोंड सुद्धा पाहणार नाही. मग हरिशेठनी एक उपाय सांगितला. ठीक आहे, तुम्हाला डोळ्यांनी मूर्तीच पाहायची नाही ना, कमरेनी तर तुम्ही माप तुमच्या हाताने घेऊ शकता ना. मग असे करू, मी तुमच्या डोळ्यावर
पट्टी बांधतो आणि तुमच्या हाताला धरून मी तुम्हाला मंदिरात नेतो, देवाच्या कमरेपर्यंत तुमचे हात जातील असे करतो. ठीक आहे ठरले. आणि डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी महाराज हरिशेठ बरोबर मंदिरात गेले. त्यांचे हात कमरेला हरिशेठने लावले आणि काय आश्चर्य, पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती साक्षात भोले शंकराची मूर्ती आहे असा भासच नरहरी महाराजांना झाला. ते म्हणाले की तुम्ही मला कोणत्या मंदिरात आणले आहे? हे तर भोले शंकराचे मंदिर आहे. नाही हो, पांडुरंगाच्या मंदिरात आणले तुम्हाला. नाही नाही, काढा बरे माझ्या डोळ्यावरची पट्टी. नाही, आम्ही काढणार नाही, तुम्ही तुमच्या हाताने काढा. तेव्हा नरहरी महाराजांनी पट्टी काढली आणि पाहतात तर पुढे पांडुरंगाची मूर्ती. शिव 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 शिव. त्यांनी पुन्हा डोळ्याला पट्टी बांधली आणि पुन्हा माप घेऊ लागले. त्यांना पुन्हा ती मूर्ती शंकराची आई असं भासली. त्यांनी पुन्हा डोळ्यावरची पट्टी काढली आणि हे असं का होत आहे? शिव आणि विष्णू एक आहेत का? हा तर माझाच भोले शंकर आहे. पहा, शिव आणि विष्णू एकच आहेत याचा अनुभव स्वतः नरहरी महाराजांना आला. तेव्हा त्यांनी असा विचार केला, शिव आणि विष्णू जर एकच आहेत तर मग मी आतापर्यंत फक्त भोले शंकर करत होतो, हे असे कसे होऊ शकतो? अशक्य. तेव्हा थोडीशी चर्चा झाली आणि मग काही उदाहरणं चर्चेतून बाहेर आली. पहा, कैलासात शिवशंकर बसलेले होते आणि त्यांना भेटायला सर्व देव जात असत, पण श्री विष्णू काही त्यांच्या भेटीला जातच नसत. म्हणून एकदा शिवशंकरच विष्णूकडे गेले आणि म्हणाले की माझ्याकडे सर्वजण कैलासावर येतात, भेटायला येतात, पण तुम्ही काही माझ्याकडे कधीही आले नाही का बरे? असे तुम्हाला माझी आठवण येत नाही का? तेव्हा विष्णूंनी स्मित हास्य केलं आणि सांगितलं, मी कैलासापर्यंत येतो, पण पुढे वाटेवर मी लक्ष जर दिलं तर मला सगळीकडे तुमचंच रूप दिसतं. तेव्हा मी पाय कोठे ठेवायचा? मला पाय ठेवायला जागाच सापडत नाही आणि मी म्हणून माझ्या लोकात परत येतो. पाय ठेवायला जागा सापडत नाही, सगळीकडे माझीच रूपं दिसतात, याचा अर्थ काय? मग तुम्ही असे करा ना, ज्याला पायच नाहीत असं रूप तुम्ही घ्या ना. त्यावेळी विष्णूंनी पाय नसलेला म्हणजे कोण हो? तर त्यांनी त्या नागाचं रूप घेतलं आणि ते शंकराला भेटायला आले. तेव्हा प्रेमाने उचलून शंकरांनी त्या विष्णूला म्हणजे त्या नागाला घेतलं आणि स्वतःच्या गळ्यात घातलं. म्हणजे शिव आणि विष्णू कोण झाले? तर एकच झाले. आणखी एक आख्यायिका बाहेर आली चर्चेनंतर. एकदा आषाढीची वारी भरली तेव्हा कैलासात शंकर पार्वतीला म्हणाले, मी आता वारीला जाऊन येतो. तेव्हा पार्वतीने हट्ट केला की मी पण तुमच्या बरोबर येते. पहा, श्री हट्टच तो. शंकर म्हणाले, पार्वती नको, आषाढी वारी म्हणजे आपली काही छोटीशी यात्रा नसते महाशिवरात्री सारखी, तर तिथे खूप जनसमुदाय असतो, तेव्हा तू येऊ नकोस. खूप समजावून सांगितले पण पार्वतीने काही आपला हट्ट सोडला नाही. तेव्हा शिवशंकर म्हटले, ठीक आहे, चला तर मग जाऊ दोघे पण. गणपती बाप्पा तर लहानच होते, माता पिता निघाले म्हटल्यावर
गणपती बाप्पांनी पण हट्ट केला की मी पण तुमच्या बरोबर वारीला येणार. काय करावे? भोले शंकरांना काही समजेना. पार्वती माता, गणपती बाप्पा, मग आता आपल्याला तर आपलं वाहन घ्यावंच लागेल. त्यांचं वाहन कोणतं बरे? नंदी. मग पहा, भोले शंकर, पार्वती माता, गणपती बाप्पा बसले वाहनावर, नंदीवर आणि पंढरपूरच्या दिशेने निघाले. पण लांबूनच तो जनसमुदाय पाहिला आणि पार्वती माताने सांगितले की मला आत्ताच कोंडल्यासारखे झाले, एवढ्या माणसांच्या गर्दीत मी कशी जाऊ? तेव्हा शिवशंकर म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं होतं ना तिथे खूप गर्दी असते. नाही नाही नाही, आता मी पुढे येणार नाही. पार्वती मातेने काय केले? चंद्रभागेच्या पलीकडेच थांबण्याचे पसंत केले. मी आता काही पंढरपूरला येत नाही, मी तुम्हाला येईपर्यंत इथेच थांबते. आणि पार्वती माता तेथेच थांबल्या. पुढे आले, गर्दी खूप होती. आता 3 जण राहिले, नंदी, गणपती बाप्पा आणि भोले शंकर. गर्दीमध्ये नंदीचा धक्का एका वारकऱ्याला लागला आणि त्यांच्यात खूप भांडण झाले. तो वारकरी म्हटला भोले शंकरांना, त्यांनी रूप घेतलेले होते मानवाचे, की ह्या अशा बैलाला घेऊन तुम्ही येता एवढ्या गर्दीत, तुम्हाला काही वाटत नाही का? मला खूप जोरात धक्का लागलेला आहे, काही झाले असते मग. तेव्हा शंकरांना वाटले, हो बरोबर आहे, वारकरी म्हणतात तर. मग त्यांनी त्या नंदीला विनंती केली का बाबा नंदी, आता तू काय कर, इथे मारुतीचे देऊळ आहे आणि या मारुतीच्या देवळातच तू काय कर, थांब. आणि म्हणून त्यांच्या आज्ञेनुसार नंदी कोठे थांबला? तर मारुतीच्या मंदिरात. तर पहा, पंढरपूरमध्ये मारुतीच्या मंदिरात तुम्हाला नंदी अजूनही दिसतो. इतर कुठेही मारुतीच्या मंदिरात तुम्हाला नंदी दिसतो का? हो नाही, तो फक्त भोले शंकराच्याच मंदिरापुढे असतो. पण तिथे मारुतीच्या मंदिराबाहेर नंदी आपल्याला उभा राहिलेला आजही पाहायला मिळतो. आता राहिले 2 जण, भोले शंकर आणि गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला उचलून घेतले खांद्यावर आणि गर्दीत चालू लागले. पण गर्दी खूप. गणपती बाप्पाला लागली भूक. ते म्हटले, मला आता भूक लागली, मला खायला काहीतरी द्या. भोले शंकर जवळ होते का काही खायला? काही नाही. म्हणून त्यांनी बाप्पाला उचलले आणि असे वर एका कोनाड्यात ठेवले मंदिराच्या तिथे. म्हटले की येता जाता तुम्हाला लोक काहीतरी देत जातील, पेढा खा, नारळ खा, म्हणजे तुमचे काय भरेल? पोट भरेल. आता राहिले शिवशंकर एकटे. शिवशंकर चालत चालत गेले कुठे? तर पांडुरंगाकडे गेले. एवढा आनंद झाला पांडुरंगाला शिवशंकर आलेले पाहून, आणि त्यांनी काय केले? आनंदाने त्यांना घेतले आणि आपल्या मस्तकावर विराजमान केले. म्हणजे शिव आणि विष्णू कोण झाले? हो, एकच झाले. आणि तेव्हा मग नरहरींना कळले की शिव आणि विष्णू कोण आहे? तर ते एकच आहेत. त्यावेळी एका अभंगाची त्यांना परिणिती आली. आता संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यात बदल झाला आणि त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाची परिणिती आली. दोघे सारखे सारखे, दोघे सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. एक शोभे भस्म उटी, एका कस्तुरी ललाटी, एका शोभे व्याघ्रांबर, एका कासे पीतांबर, एका शोभे रुंडमाळा, एका वैजयंती माळा, एका अर्धांगी पार्वती, एक लक्ष्मीचा पती.
एक नंदीचे वाहन, एका गरुड स्कंदी जाण, तुका म्हणे हरिहरा, एका वेलांटीचा फेरा. हर शब्दाला जर वेलांटी दिली तर हरी होतो, म्हणजे फक्त एका वेलांटीचा फरक आहे असं तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगातून सांगितलेलं आहे. आणि आहेच ते तसे, त्यांच्यात काही भेदभाव आहे का? हो, शिव आणि विष्णू हे कोण आहेत? हे एकच आहे. पहा, सगळीकडे एकच भगवंत असतो. आपण ज्या वेळेस एक सुंदर झाड पाहतो, पाने, फुले, फळे त्याचे अवयव आहेत, त्याचप्रमाणे मुळं आणि खोड हे सुद्धा झाडाचेच अवयव आहेत. मग जर आपण हे सर्व अवयव पाहायचे असले तर आपण फक्त ते पाणी झाडाच्या मुळात ओततो आणि ते सुंदर टवटवीत झाड आपल्याला दिसू शकतं. ते पाणी आपल्याला मुळालाच घालावं लागतं, त्याच वेळी ते झाड जिवंत राहतं. व्यक्ती एकच असतो. पहा, एक स्त्री असते, ती एक स्त्री आई असते, बहीण असते, मावशी असते, पत्नी असते, बहीण असते, सर्व नाते ती निभावते. सून असते, सासू सुद्धा तीच असते आणि आई सुद्धा तीच असते. ती कोण असते? ती एकच असते. तिचे नाव एकच असते आणि तिचे नाते वेगवेगळे असतात. तसा परमेश्वर एकच आहे. हे जे आपण नाव ठेवतो देवांचे, हे वेगवेगळे असले तरी परमेश्वर एकच आहे. आपण जरी वेगवेगळ्या देवांना नमस्कार करत असलो तरी तो शेवटी नमस्कार हा भगवंताच्या चरणी जातो, विष्णूच्या चरणी जातो. पहा, आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारा केशवं प्रति गच्छति. म्हणजे आपण कोणत्याही देवाला जरी नमस्कार केला तरी तो नमस्कार शेवटी हा केशवाकडेच जातो, माधवाकडेच जातो, भगवंताकडेच जातो. म्हणजे संत शिरोमणी नरहरी महाराजांना नंतर कळाले की मी जे करत होतो ते चूक होतं, आणि तेव्हापासून त्यांना जेव्हा कळाले विष्णू आणि शिव हे एकच आहेत, तेव्हापासून ते विष्णू भक्ती करायला लागले. मग त्यांनी काय केलं? त्यांनी पांडुरंगाचे स्तोत्र लिहिले. त्यांचे अभंग मर्यादित आहेत. पहा, त्यांच्या अभंगाची संख्या 83 आहे असं सांगतात. त्यांनी एक पांडुरंगाचं स्तोत्र लिहिलं ज्याच्यामध्ये 11 कडवे आहेत आणि प्रत्येक कडव्यात 4 ओळी आहेत, म्हणजे अशा 44 ओळी आहेत. त्यांनी जय जगदंबेची आरती लिहिली, जी आरती आहे आपण नेहमी म्हणतो, आपल्या सर्वांना ती पाठ सुद्धा आहे. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. ही ती आरती आहे. या आरतीच्या शेवटी काय आहे पहा, नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. म्हणजेच स्वतः नरहरी महाराजांनी ही आरती लिहिलेली आहे. पहा, नरहरी महाराज हे मोठे भक्त होते आणि या भक्ताने शिव आणि विष्णू यांच्यातला जो द्वैत भाव होता हा संपवलेला आहे, आणि त्यासाठीच त्यांचा जन्म अच्युतराव यांच्या पोटी झालेला होता. साक्षात महादेवाने तसा त्यांना आशीर्वाद दिला होता आणि नरहरींचा जन्म झाला होता. यांच्या जन्माची तारीख काही स्पष्ट कोठेही आढळत नाही, पण साधारण 1115 मध्ये नरहरी महाराजांचा जन्म असावा असं मानण्यात येतं. नरहरी महाराज हे व्यवसायाने सोनार होते आणि त्यांनी जे आपले अभंग लिहिले या अभंगामध्ये सुद्धा या व्यवसायाचा उल्लेख केलेला आहे. नाहीतरी पहा, आपल्या सर्व संतांनी आपल्या आपल्या व्यवसायाचे काय केलेले आहेत, अभंगामध्ये वर्णन केलेले आहे. संत सावतामाळेंनी सुद्धा आपल्या व्यवसायाचे वर्णन केलेले आहे. संत चोखोबांनी सुद्धा काय केलेले आहे,
वर्णन केलेले आहे। त्याप्रमाणे नरहरी महाराजांनी सुद्धा काय केलेलं आहे, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देह बागेसरी जाणे, अंतरात्मा नाम सोने, त्रिगुणाची करुण मूस, आत ओतिला ब्रह्मरस, जीव शिव करुणी फुंकी, रात्रंदिस ठोका ठोकी, विवेक हा तोडा घेऊन, काम क्रोध केला चूर्ण। याप्रमाणे त्यांनी आपल्याच व्यवसायातलं जे आहे वर्णन ते अभंगामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते। पहा, जे पवित्र कुळ आहे त्या कुळामध्येच असे संत जन्म घेत असतात आणि तोच देश काय होत असतो, पावन होत असतो। तेथे असे हरीचे दास काय करत असतात, जन्म घेत असतात। म्हणजेच रामकृष्ण हरी यांचे जे पुढचे वंशज आहेत, नरहरी संत शिरोमणी, हे खूपच मोठे भक्त आहेत। तर पहा, नरहरीच होणार यांनी विष्णूची म्हणजेच पंढरपूरच्या पांडुरंगाची एवढी सेवा केली, अतोनात भक्ती केली। त्यांना समजले मल्लिकार्जुन म्हणजे जय भोले शंकर आणि विष्णू एकच आहे। तेव्हा पांडुरंगाने त्यांना स्थान कोठे द्यावे, तर पांडुरंगांनी त्यांना स्थान स्वतःच्या कटीमध्ये म्हणजे कमरेमध्ये दिलेलं आहे। त्यावेळी नामदेव महाराज काय म्हणतात, पहा, नामदेव महाराज म्हणतात, कटी सूत्र कटावरी, तो हा सोनार नरहरी, नरहरी बैसला हरी कटी स्थानी, पाहती लोचनी संत मेळ। आणि स्वतः नरहरी महाराज सुद्धा म्हणतात, आम्ही गुप्त होऊ विष्णूचे कटी, नरहरी भेटी घ्यावी तेथ। म्हणजे जणू त्यांना आधीच कळलं होतं काय, की मी विष्णूच्या कटीमध्ये म्हणजे कमरेमध्ये काय होणार आहे, लीन होणार आहे। त्यांनी स्वतः या अभंगामध्ये या कटीसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही आता विष्णूच्या कटीमध्ये गुप्त होणार आहोत आणि तुम्हाला जर आमची भेट घ्यायची असेल तर तुम्ही तेथेच या। त्यांनी त्यांच्या पांडुरंग स्तोत्रात वर्णन केलेले आहे, ते पांडुरंगा ज्या विटेवर उभा राहिलेला आहे त्या विटेचा, ते त्या विटेला म्हणतात। पहा, शिरोमणी त्या विटेला म्हणतात, विटे गे तुझी काय वर्णू धिटाई, करुणी उभी ठेविली तू विठाई, करी योग अष्टांग पावेन भंगा, नमस्कार हा रुक्मिणी पांडुरंगा, अहोरात्र मी ध्यात जसे सांब भोळा, न पाहे तुझा देवा केव्हाही डोळा, कटी समूही जाहले तू अंगा, नमस्कार हा रुक्मिणी पांडुरंगा, भला कृपेने धरी मस्तकी दिव्यलिंगा, नमस्कार हा रुक्मिणी पांडुरंगा, भला भक्त सोनार हा धन्य केला, कसा रावळी नेत्र बांधून नेला। ते आपल्या पांडुरंग स्तोत्रात देवाला सांगतात, तू मला कसं देवळात नेलंस डोळे झाकून, नाहीतर मी काही देवळात आलो असतो का आणि मला हरिहरातला भेद समजला असता का। पण पहा,
देवा तू काय केलेलं आहेस, मला तू तुझ्यापर्यंत आणलेलं आहे. आणि म्हणून या संतांचे आपल्यावर खूप उपकार असतात पहा. 92 वर्षे वय असताना श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचं म्हणजे 1208 शकेमध्ये सांगितलेलं आहे. 1208 मध्ये हे पांडुरंगाच्या कटीमध्ये गुप्त झालेले आहेत. म्हणजे त्यांचं वय 92 वर्ष होते. एवढे वर्ष त्यांनी काय केलेलं आहे तर परमेश्वराची काय केलेली आहे, सेवा केलेली आहे. यांच्या 58 पिढ्यांचं वर्णन त्यांचे 10वे वंशज मालुकवी यांनी सांगितलेलं आहे. त्यांचा मालुतारण नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये याची सर्व माहिती सांगितलेली आहे. आणि असे हे संत शिरोमणी महाराज हे काय झालेले आहेत, पांडुरंगाच्या कटीमध्ये लुप्त झालेले आहेत. रामकृष्ण हरी, मुकुंद मुरारी, अच्युत नरहरी पहा, यांच्या वंशावळीचं नामोल्लेख किती सुंदर परमेश्वराने केलेला आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे जन्म घेती हरीचे दास. आणि असं हे कुळ आणि हा देश आपला या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. तेव्हा तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, सहज बोलणे हितोपदेश, करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनू याच्या चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अशा प्रकारे शैव आणि वैष्णव यांच्यातला जो भाव होता, जे झगडे होते, ते संत शिरोमणी नरहरी महाराज यांनी कायमचे मिटवलेले आहेत. आणि हरी आणि हर हे एकच आहेत हे सर्वांना दाखवून दिलेले आहे. ते म्हणतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गत हरी असे, वाचेसी सद्गत हरी असे. रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. वैराग्य मूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज की जय. वेदांताचार्य श्री नारायण महाराज की जय. अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज की जय. रामकृष्ण.